नमस्कार मंडळी, कविताज रेसिपीजमध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर अशा पद्धतीची आज आपल्याला खोबऱ्याची चटणी करायची आहे। साधी सोपी अशी ही रेसिपी आहे। तर मी येथे ओल्या नारळाचं खोबरं, मिरच्या आणि लसूण घेतलेलं आहे। लसूण आपल्याला जास्त घ्यायचा आहे, जेवढा तुम्ही लसूण घालाल तेवढी चटणी चवीला खूप छान होते। तर ही चटणी आपल्याला ओबडधोबड अशी मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे। चटणी वाटून घेतल्यावर ती आपल्याला परतून घ्यायची आहे। त्यासाठी मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे। साधारण 2 पळ्या मी इथे कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि जी ओबडधोबड वाटून घेतलेली चटणी आहे ती यामध्ये आपल्याला आता परतून घ्यायची आहे। साधारण 5 ते 6 मिनिट मी ही चटणी कढईमध्ये चांगली परतून घेणार आहे। ही चटणी चवीला खूप छान लागते। तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा तोंडी लावायला सुद्धा खाऊ शकता। आता यामध्ये मीठ घालायचे आपल्याला, कारण मी वाटताना यामध्ये मीठ घातलं नव्हतं। चवीनुसार साधारण 1 चमचा मी मीठ घातलेलं आहे। ही चटणी आपल्याला चांगली परतून घ्यायची। आपण जेवढी परतून घेऊ तेवढी चांगली टिकेल। साधारण 2 ते 3 दिवस ही चटणी आरामात टिकते। तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करून पहा। तुम्ही पाहू शकता जवळजवळ आपली चटणी तयार झालेली आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा व तुमचे काही सजेशन्स असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। व अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायच्या असतील तर कविताज रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूयात पुन्हा एकदा अजून एक अशीच नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत थँक्यू।